नमस्कार. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, मराठी जेवण ह्या चॅनलवर आपले स्वागत आहे. तर आत्ता वाजलेले हे संध्याकाळचे 6 आणि मस्तपैकी मी चहा बनवायला घेतला आहे. मस्त आलं वगैरे टाकून मस्त कडक चहा केला आहे. आणि चहा झाल्यानंतर इथं मी बसले भाजीपाला निवडत आणि मस्त माझं बाबू येऊन बसला तिथं. मस्त खेळत होतं ते आणि बघत होतं की मम्मी काय करते तेच मी थोडंसं शूट केलं आहे. तर बघत होता तो. तर इथं मी कोथिंबीर आणलेली होती, ती निवडायला घेतलेली होती. कारण मी कोथिंबीर वगैरे निवडून का बरं ठेवते की आपण जेव्हा स्वयंपाक करतो तेव्हा खूप म्हणजे कोथिंबीर आपल्याला घाई असते स्वयंपाक करायची आणि मध्येच मग आपल्याला पटकन काहीतरी वस्तू मिळावी आपण त्या शोधत असतो आणि मग आपल्याला हे बारीक काम आले तर खूप चिडचिड होऊन जाते किंवा गडबड होऊन जाते. असं होऊ नये म्हणून आणि वेळ लागू नये स्वयंपाकाला म्हणून मी हे सगळं आधीच व्यवस्थित निवडून वगैरे ठेवते आणि सगळं रेडी करून ठेवते. म्हणजे कसं आपल्याला हाताला लगेच लागलं की घेता येतं. इथं कोथिंबीर मी सगळं निवडून आणि ते देठ पण फेकत नाही, मी ते देठ पण बाजूला काढून ठेवते. कारण कसं देठ पण फेकू नये. मी एक तुम्हाला टिप देते. देठ आपण जे कोथिंबीरचे देठ असतात ते काही ताई फेकून देतात, तर ते न फेकता मस्त त्याचे ते बूड काढून मस्त ते स्टोअर करून ठेवायचे. जर आपल्याला मसाल्याची भाजी वगैरे करायची असली तर त्यात आपल्याला वाटण करताना ते उपयोगी पडतात. त्यात टाकून भाजी प्रचंड चविष्ट लागते. त्यासाठी ते न फेकता मस्त स्टोअर करून ठेवायचं फ्रीजमध्ये एका डब्यात, तर ते खूप उपयोगी पडतात. तर इथं संध्याकाळी ना बाळाला थोडा पिवळा भात घातलेला होता, तो काढून ठेवते मी. कारण मला आत्ता स्वयंपाकासाठी कुकर लागणार होता, मी आता स्वयंपाक करणार होते. तर इथे सगळे चहाचे भांडे वगैरे होते, दिवसभराची नाही राहणार म्हणजे मी सगळं दिवसाचं ते सगळं आधीच करून ठेवते. हे संध्याकाळचे भांडे आहेत जे काही बाळाला केलं होतं किंवा आपले चहाची भांडी वगैरे केली होती ती मी घासत होती. कारण मला स्वयंपाकाला लागायचं होतं आणि स्वयंपाक करताना परत हे गडबड नको भांड्याची किंवा काही नको, त्यासाठी मी सगळ्यात आधी किचन ओटा जो आहे तो सगळं क्लीन करणार होते. कारण किचन ओटा क्लीन असला की आपल्याला स्वयंपाकाला पण छान प्रसन्न वाटतं आणि कंटाळा पण येत नाही आणि वस्तू वगैरे ठेवायला किंवा जागा राहते किंवा म्हणजे असं सुटसुटीत किचन असलं की मस्तपैकी स्वयंपाक बऱ्यापैकी छान होतो. अर्ध्या तासात पाऊण तासात ज्याचं त्याचं स्पीडनुसार. तर मला अर्धा तास खूप होतो स्वयंपाकासाठी. मी खूप असं स्टेपने स्वयंपाक करते. मी तुम्हाला आज तेच सांगणार आहे की अर्धा तासात आपल्याला स्वयंपाक कसा करायचा आहे. जर तुम्ही नवीन असाल तरी पण अर्ध्या तासात आपल्याला स्वयंपाक कसा करायचा आहे मी तुम्हाला ते सांगणार आहे स्टेप बाय स्टेप. तर इथं मी सगळं किचन आवरून घेतलेलं आहे. जे पाणी वगैरे होतं ते सगळं मी होडून घेत आहे. आणि इथं मी जे आपले घासणी वगैरे होतं ते सगळं मी धुवून वगैरे ठेवते. कारण जे आपले कण असतात भाताचे किंवा आपण भांडे घासतो ना त्यावेळेस त्याच्यात अडकून बसतात, म्हणून जे काही असतं ते लगेच घासून ठेवलेलं बरं पडतं. घाण वाटत नाही आणि बेसिन पण जेव्हाची तेव्हा घासली तर चिकट होत नाही किंवा काही असं म्हणजे चिकटपणा येत नाही बेसिनला, जसं काळं वगैरे काही दिसत नाही, छान वगैरे मस्त छान दिसतं. तर म्हणून मी सगळं साफ करून घेतलेलं आहे. किचन बघू शकता तुम्ही. इथं भांडे लावलेले आहेत. एक साईडला माझी भांडी असतात आणि ती जी बादली आहे त्यात जे खरकटं पाणी असेल काही ते मी त्याच्यात टाकत असते. आणि इथे सगळं मिरची वगैरे काय असेल ना ते सगळं निवडून ठेवत आहे. कारण स्वयंपाकासाठी लागणाऱ्या वस्तू सगळ्या स्टोअर करून व्यवस्थित ठेवलेल्या बरं पडतात, हाताला लागतंच घेता येतात. तर इथं मी एक चरी जी आहे भरून ठेवलेली छोटीशी. सगळ्यात आधी स्वयंपाक करताना काय करायचं, पाणी घ्यायचं असतं. म्हणजे त्या माठात पाणी आहे पण ते घ्यायला कसं वेळ लागतो ना मग स्वयंपाकासाठी, मग पटकन आपल्याला पाणी घ्यायला बरं पडतं. म्हणून मस्त एक चरी भरून ठेवायची जेव्हा आपण स्वयंपाक करतो आणि एक नॅपकिन ठेवायचा मस्तपैकी आपल्याजवळ पुसायला वगैरे. आणि पाणी भरून ठेवायचं म्हणजे कसं आपल्याला लगेच घेता येतं, इकडं तिकडं जाता कामा नाही म्हणून. आणि इथं मी पीठ भिजायला घेतले. पीठ भिजायच्या वेळेस मीठ टाकते मी. तर मी आधी मीठ नव्हते टाकत कारण मला आवडत नाही मीठ टाकलेल्या पोळ्या. कारण मग आता बाळ आहे खायसारखं तर त्याला नुसते अशी कोरडी पोळी देता येते, मग ते मस्त मीठ राहिलं का थोडं ते मस्तपैकी खातं. तर इथे मी पीठ भिजून घेते. आणि पीठ भिजताना काय 15-20 मिनटं किंवा 10 मिनटं असं भिजत नाही बसायचं. तर पीठ भिजताना ना फक्त जे काही पीठ असतं ना पाणी टाकून ते एक जीव करून घ्यायचं. ते म्हणजे काही ताय करत असतील किंवा काही करतही नसतील,
काही जण करतात की पीठ आधीच खूप भिजून ठेवतात, म्हणजे खूप असं मऊ करून ठेवतात. तर तसं न करता आपला वेळ वाचतो. आपण फक्त 10-15 मिनटं जिथं आपल्याला लागतात ना, तिथं आपल्याला फक्त 5 मिनटं पण नाही लागत, 2च मिनटात होतं पीठ भिजून. फक्त असं जे पीठ आहे ना ते पूर्ण असं एकजीव करून ठेवायचं पाणी टाकून. आणि मग आपल्याला जेव्हा म्हणजे सगळ्यात आधी स्वयंपाकाच्या आधी पीठ भिजायला घ्यायचं, म्हणजे आपण जी कामं करतो ना त्याच्यानंतरनं भाजी करतो किंवा भात करतो, त्यानंतरनं आपण पोळ्या करतो, तोपर्यंत आहे ना पीठ एकदम मऊ लुसलुशीत असं भिजून आपलं रेडी असतं. म्हणून सगळ्यात आधी हे पीठ असं एकजीव करून ठेवायचं, फक्त एकजीव करून ठेवायचं, असं एकदम मळून बिळून ठेवायचं नाही. त्यात आपल्याला म्हणजे वेळ जास्त लागतो आणि स्वयंपाकाला खूप वेळ लागून जातो. आणि घाई गडबडीत जर आपण स्वयंपाक करत असलो तर असं तुम्ही नक्की करा, बघा तुमचा स्वयंपाक लगेच झटपट होईल. तर मी इथं जे पीठ आहे ते फक्त असं एकजीव करून ठेवते, जे हाताला लागले ते काढून ठेवते, वेस्ट जायला नको म्हणून. आणि मस्तपैकी मी इथं भिजायला ठेवून देईल. अर्धा म्हणजे 15-20 मिनटात जेव्हा मी पीठ घेईल ना तेव्हा खूप असं फक्त मला काहीच गरज पडणार नाही अशी मळायची किंवा काही करायची. फक्त तेल लावून असं थोडं हे केलं ना तरी खूप मऊसर असं लुसलुशीत होऊन जातं पीठ. म्हणून त्यात जास्त वेळ घालवायचा नसतो. आणि मी इथं पीठ भिजून लगेचच हात धुवून घेत आहे, कारण हाताला ते पीठ चिकटलेलं वगैरे असतं, म्हणून सगळ्यात आधी हात धुवून पुसून वगैरे इथं मी करून घेत आहे. तर इथं मी जो नॅपकिन घेतला आहे ना बघा, इथं आपण हात वगैरे धुतो किंवा काही करतो तर आपल्याला कसं जवळ नॅपकिन असलं तर बरं पडतं, म्हणून एक नॅपकिन स्वयंपाकाच्या आधी घेतलेला बरा पडतो. आणि इथं पीठ भिजून झाल्यावर आहे ना आपल्याला जे काही शिजवायचं असेल, तुम्ही जर रोज भात खात असाल तर मग भात टाकायचं पीठ झाल्यानंतर ना भात. आणि काय भाजी फक्त भात नसेल तर मग भाजी करू शकता. आणि आम्हाला तर रोजच भात लागतो सगळ्यांना, म्हणून इथं भात पण मी एक डब्यात भात टाकून घेत आहे आणि एक डब्यात उसळ टाकून घेत आहे, म्हणजे दोघं कामं आपली पटकन होतात. त्याच्यात मी मीठ थोडं टाकून घेत आहे. आणि डाळ भात करायचं असलं तर असंच करायचं, वेगळं डाळ भात करत बसायचं नाही, डाळ वेगळी शिजवायची भात वेगळं शिजवायचं, कोणी करता असं म्हणून सांगते. तर एकच कुकरमध्ये 2 डबे लावून द्यायचे, म्हणजे आपला खूप वेळ वाचतो. आणि मी जे कुकरचं ते आपलं बूड असतं ना ते आपण जेव्हा हे डबे लावतो ना ते खूप असं काळ होऊन जातं पाण्याने, ते असं उकळून. तर त्यासाठी आहे ना लिंबू, आपण खायला लिंबू कापतो ना तो फेकून न देता फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचा. म्हणजे कसं हे जेव्हा आपण डबे लावतो ना त्यावेळेस आहे ना तो लिंबू त्याच्यात टाकायचा, म्हणजे कसं कुकर काळं नव्हतं, एकदम सफेद असं एकदम पांढरं शुभ्र निघून येतं आपला, म्हणजे आपल्याला घासायची सुद्धा गरज नाही राहत मधून, एवढं छानपैकी निघून येतं. त्यासाठी एक लिंबूची जी आपली फोड असते ना ती नक्की टाका. ही ट्रिक तुम्ही वापरून बघा, खूप छानपैकी मस्त काम करेल. आणि आपलं भांडे वगैरे पण साफ स्वच्छ असतात, आपले भांडे वगैरे पण छान स्वच्छ असली की किचनमध्ये पण प्रसन्न वाटतं. आणि इथं मिस्टर आले होते, त्यांना चहा पाहिजे होता, तर इथं मी त्यांना लगेचच चहा पण करून देत आहे. तर इथं किचन ओट्यावर पसारा न करता स्वयंपाक कसा करायचा मी ते दाखवणार आहे आज, आणि तेच दाखवायचा मी तुम्हाला प्रयत्न करत आहे. तर मी इथं काहीच कट वगैरे केलेलं नाही आहे, हेच माझं असं चाललं आहे, फक्त मी थोडं स्पीड वाढवलेलं आहे. तर माझा काहीच किचनवर पसारा वगैरे नाही आहे, तुम्ही बघू शकता स्टेप बाय स्टेप माझं स्वयंपाक चाललेला आहे. तर तुम्ही बी असं करू शकता न पसारा करता. इथं मी चहा देऊन येते, कारण आमच्या घरात आहे ना सगळेजण चहा प्रेमी खूप आहेत, सगळ्यांना चहा लागतो. किती पण वेळा चहा केला तरी सगळ्यांनाच लागतो. तरी पण मी ह्या वेळेस जास्त कोणाला केलेलं नाही आहे, फक्त जेवायची वेळ पण होते, मग भूक मोड होते. आणि इथे तुम्हाला मुलांचा वगैरे आवाज येत असेल थोडाफार, कारण दुपारची वेळ आहे, मी रेकॉर्ड करताना तर मुलं खेळत आहेत, त्यामुळे मी काहीच कोणाला बोलू नाही शकत, तर तेवढं ॲडजस्ट करा. तर इथे मी जे आहे डाळ भाताचा कुकर आहे ना तो एक साईडला जो मोठा गॅस आहे आपला त्याच्यावर लावून दिलेला आहे. एक जो नॉर्मल मिडियम आपला गॅस असतो ना त्याच्यावर आहे ना मी तवा ठेवलेला आहे, कारण कसं एकदम मोठ्या गॅसवर जर तवा ठेवला ना तर म्हणजे आपल्या पोळ्या आहे ना चटकतात. तर जास्त एकदम जो फास्ट गॅस असेल तुमचा बर्नरचा
तर त्याच्यावर आहे ना त्या शेगडीवर फास्ट शेगडी असेल त्या शेगडीवर आहे ना पोळ्या अजिबात करू नका. जो आपला मीडियम असतो ना, एक छोटा असतो आणि एक मीडियम असतो, जो मीडियम आहे ना त्याच्यावर पोळ्या करा, म्हणजे आपल्या पोळ्या कशा चटकत नाही आणि व्यवस्थित होतात. आणि आपलं जे भाजी वगैरे असतं ना जे आपण शिजवायला टाकलेले, तर ते तुम्ही मोठ्या गॅसवर ठेवू शकता. थोडा कमी गॅस करून, फुल गॅस पण नका करू, कारण कसं ते उकळून आहे ना, म्हणजे ते खाली येतं पाण्यात. आपले भात वगैरे काय डब्यात आपण टाकलेलं असेल ते पूर्ण खाली येतं, म्हणून जास्त पण फुल करायचं नाही, मिडियम गॅस ठेवायचा. तरी तुम्ही पोळ्या म्हणजे ते माझ्या पोळ्या होईपर्यंत ते शिजून जाईल मस्तपैकी, म्हणून मी आधी पोळ्या करायला घेतलेल्या आहे. पोळ्या करताना आहे ना मी आता इथं तेल लावून घेतलेलं आहे पोळपाटाला थोडंसं, म्हणजे कसं आपलं पीठ मस्त होईल. तर मी फक्त इथे 2-3 वेळेस हे करून घेतले. पीठ एकदम असं मऊ लुसलुशीत झालेलं होतं. व्हिडिओमध्ये तुम्हाला वाटत असेल निब्बर वगैरे असं वाटत असेल बाय चान्स, पण तसं नाही आहे. पीठ एकदम लुसलुशीत आहे, मऊसर. आणि इथं मी पोळ्या करून घेत आहे. तर कोणाच्या पोळ्या फुगत नाही किंवा चटकतात, त्याचं कारण आहे फुगत का बरं नाही की आपण जेव्हा हे उंडा करतो ना, ती पद्धत पण कोणाची वेगळी असते, पण माझी अशी आहे. तर हे आपण जेव्हा उंडा करतो ना, तेव्हा पूर्ण जे आपले चारी बाजू असतात ना ती पूर्ण दाबून घ्यायची, म्हणजे कसं ती आपली हवा असते ना ती निघत नाही आणि आपल्या पोळीला मस्तपैकी फुगा येतो, फुगते पोळी. आणि मी पूर्ण अशी लाटून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर ना मी पोळी अशीच टाकत नाही, त्याला जे आपण पोळी टाकायच्या आधीचा तवा आहे ना त्याला थोडंसं पिठाचा गोळा घेऊन मस्त त्याला तेल लावून मी पूर्ण पुसून घेतलेले. त्याच्याने काय होतं, जी आपली थोडीफार बारीक वगैरे घाण असते ती पण निघून जाते तव्याची, आणि पोळी आपली चटकत नाही तव्याला खाली, मस्तपैकी होते. त्यासाठी मी तेल लावत असते. तुम्ही बी करत नसाल तर नक्की करा असं. आणि पोळी बघू शकता तुम्ही खूप छान फुगलेली आहे. ही ट्रिक आहे की चारी बाजूने जी पोळी आहे आपली ती पूर्णपैकी व्यवस्थित दाबायची, म्हणजे पोळी आपली अशी हे होत नाही, एकदम मस्तपैकी फुगत असते. आणि इथं माझ्या एक एक करून सगळ्या पोळ्या झालेल्या आहे. पोळ्या मी पूर्ण दाखवलेल्या नाही आहे, पण माझ्या पोळ्या एकदम पटापट झालेल्या आहे. आणि इथं पोळ्या मी पूर्ण मोजून घेते, कारण कसं मोजल्याने आपल्याला समजतं की आपल्याला किती पाहिजे, किती नाही. एक्स्ट्रा नको ना कशाला, म्हणजे वाया जाण्यापेक्षा हे मोजून वगैरे केलेलं बरं असतं. तर तुम्ही बी नक्की असं ट्राय करा. अन्न वाया जाण्यापेक्षा हे आपलं मोजून वगैरे केलेलं बरं पडतं. कोणी खात नाही, मग शिळं वगैरे पडतं, मग ते आपल्याला फेकावं लागतं म्हणून. आणि इथं जे पोळपाट वगैरे आहे ते मी घासायला ठेवून दिलेलं आहे, कारण कसं तसंच ठेवलं ना पोळपाट तर झुरळ खूप होतात आणि ते चांगलं पण नाही वाटत. मग तेच आपल्याला चिकट वगैरे आपल्या तेलाचे हात लागलेले असतात, त्याला पीठ लागलेलं असतं, म्हणून झुरळ खूप होतात आणि ते शरीरासाठी चांगलं पण नाही आहे. झुरळ फिरतात मग किचनवर जास्त, म्हणून हे आपले तवा किंवा पोळपाट लाटणं जे असतं ते आपलं पोळ्या झाल्या की नित्यनेमाने रोज घासून टाकायचं. त्यानंतर ना माझ्या पोळ्या होईपर्यंत मस्त भात आणि मटकी करायची होती मला, ते मस्तपैकी शिजलेले होते, मस्त भात पण शिजला होता. आणि इथं मी भात वगैरे काढून घेतलं आणि ते पाणी वगैरे सगळं बेसिनमध्ये ओतून दिलं गरम गरम, म्हणजे आपलं बेसिन पण मोकळं होतं. त्यानंतर ना मी इथं भाजी करायला घेतलेली आहे. तर भाजी तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं करायचं असेल तसं तुम्ही करू शकता. इथं मला शेंगदाणे घालून करायची होती, म्हणून मी साधन सिंपल आपल्या लाल मिरची वगैरे टाकून फोडणी देऊन, लसणाची फोडणी देऊन मिरची टाकून इथं मी भाजी लगेचच टाकणार आहे. आणि मी गरम पाणी केलेलं नाही भाजीला, कारण उसळ जी होती आपल्या डब्यात भाजी थोडीच लागते आम्हाला, म्हणून तेवढ्यातच होऊन जाणार होतं. जे काही एक्स्ट्राचं कप एकचं पाणी होतं त्याच्याने नॉर्मल त्याच्यात ॲड झालं असतं, ते काही नाही गरम करायची गरज, म्हणून मी थोडं जे आहे ते एक्स्ट्राचं टाकलं आणि पाणी वगैरे काहीच गरम केलेलं नाही. बघा मी इथं कोथिंबीर कशी स्टोअर करून ठेवलेली आहे. जर आपल्याला कोथिंबीर म्हणजे अशी घाई असली ना सकाळी डब्याला वगैरे, तर असं केलेलं बरं असतं, म्हणजे पटकन स्वयंपाक होतो. जे देठ आहे मी ते शेंगदाण्यांमध्ये दळून घेणार आहे, खूप छान चव येते भाजीला. तर इथं मी मस्तपैकी शेंगदाण्यात ते देठ वगैरे दळून घेत आहे आणि इथं माझी भाजीसुद्धा रेडी झालेली आहे. तर असा सगळा स्वयंपाक माझा अर्धा किंवा नाही म्हणून पाऊण तासात सगळं होऊन जातं, पूर्णपैकी भांडी वगैरे सगळं होऊन जातं. तर असंच तुम्ही स्टेप बाय स्टेप स्वयंपाक करा, न पसारा होता. सकाळी पण डब्याला जर तुम्हाला घाई असेल तर असंच तुम्ही स्टेप बाय स्टेप स्वयंपाक करा, खूप छान स्वयंपाक होईल, वेळ पण तुमचा वाचेल आणि जास्त दगदग पण होणार नाही. तर इथं माझं बघा किचन आवरून झालेलं आहे सगळं. तर इथं मी आता महाराजांना नैवेद्य करणार आहे.
इथं मस्तपैकी मी निवद घेऊन घेतलेला आहे, पोळी, भात आणि भाजी आणि मस्त एक पाणीचा ग्लास. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर भेटू पुढच्या अशाच छान व्हिडिओमध्ये.